मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वर. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले 8 जणांचे मृतदेह चौथ्या दिवशी हाती. तब्बल 83 तासांनंतर बचाव कार्य पूर्ण. संकट काळामध्ये नेत्यांनी लोकांमध्ये गेलंच पाहिजे. मोशी दुर्घटनेवरून महाजनांनी टोचले नेत्यांचे कान. संकट काळात लोकांना मदतीचा हात देण्याचाही सल्ला. खडसे भाजपत घर वापसीसाठी मागे लागलेत. खडसेंचा भाजप प्रवेश मी थांबवला नाही. गिरीश महाजनांची टू द पॉइंट मुलाखतीमध्ये माहिती. नाशिक विधान परिषदेमध्ये नरेंद्र दराडे जिंकावेत ही लोकांची इच्छा नव्हती. दराडेंच्या पराभवावर टू द पॉइंट भाष्य. नाशकात बंडखोरी शमवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न झाल्याचाही उल्लेख. शरद पवार एनडीएमध्ये येतील असं वाटत नाही. मंत्री छगन भुजबळांकडून विश्वास व्यक्त. पवार मोठे नेते असल्यानं त्यांच्यासाठी रेड कार्पेट असल्याचं विधान. काँग्रेसकडून राऊतांना खासदारकीची ऑफर. पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर खासदारकी मिळणार. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा दावा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटलांना मोठा धक्का. ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे अपात्र. अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील 2 आरोपींना 22 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी. भिवंडी कोर्टाचा निर्णय. पेपरफुटीची सखोल चौकशी होणार. अवघड दिवेघाटाचा टप्पा पार करून माऊलींची पालखी. सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये हरिनामाच्या गजरात दुमदुमला घाट परिसर. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज यवतमध्ये. फुटबॉल महाकुंभाच्या क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंड हाय व्होल्टेज लढत. अर्जेंटिनाची 1-0 आघाडी. मुरद याकीन पुढे. मेसीचं वादळ रोखण्याचं आव्हान.